नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. निवडणूक आयोगाने हात झटकले, मतदार यादीमधील चुकांना पालिका जबाबदार. तुमच्या हातात मतं द्यायचं आहे, पण निधी देणे माझ्या हातात आहे, अजित पवार. भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप आणि संघ पसरवत आहे, उद्धव ठाकरे. तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, 2 वर्षात 2 अपघातामुळे चिंता. मित्राची संपत्ती बघून नियत बिघडली, रचला दरोड्याचा कट, 48 तासात गुन्हा उघड. मुंबई महानगरपालिकेचे रणधुमाळे चालू असताना आमचे सहकारी, आमचे मित्र आहेत ते घनश्याम भापकर जे आहेत, झोपडपट्टी चळवळीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खूप महत्वाची कार्य केलेले आहेत. आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भापकर सर, तुम्हाला तिकीट मिळालं, सर्वप्रथम अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही निवडून आलात तर 100 दिवसामध्ये पहिली प्रथम 5 कामे कोणती करणार आहात? जर निवडून आलो तर पहिली 5 प्रथम कामं म्हटलं तर सर्वप्रथम जे हे ट्रॅफिक जो हा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, आणि सर्वप्रथम म्हणजे माझा जो बेसिक जो विषय आहे की मुंबई स्लम, तर लोकांना डेव्हलपमेंटची जागृती हे आणणं खूप महत्वाचे आहे. माझा वॉर्ड हा 80% स्लम आहे, त्यामुळे मी भागातल्या जी शिक्षण व्यवस्था आहे, जे मुलांना अभ्यासिका ज्याची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टीवर मी भर देणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जे रिडेव्हलपमेंटचा विषय, जो एसआरचा विषय, त्या संबंधित लोकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी कशा लागतील, त्यासाठी मी एक मदत केंद्र उघडणार आहे, जे लोकांसाठी इझी ऍक्सेस होणार आहे. युवा जे मतदान आहेत आणि वयोवृद्ध आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काय तुमच्याकडे उपाययोजना आहेत का? मला वयोवृद्धासाठी तुम्हाला मी एकच सांगतो, जे पूर्वीपासून जे आरोग्य संबंधित ज्या योजना आहेत त्या योजना मुळामध्ये प्रॅक्टिकली कोणी त्याला राबवता येत नाही, तर त्याची माहिती कशी उपलब्ध होईल लोकांना आणि त्याचा बेनिफिट्स कसा घेता येईल. कारण बरेच प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, सरकारी हॉस्पिटल आहेत, पण हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे वृद्धांना असेल किंवा युवांना असेल या योजनेचा कसा फायदा होईल ह्यासाठी देखील आम्ही एक वन विंडो असा एक आम्ही हेल्प सेंटर उघडणार आहोत. जर तुम्ही नगरसेवक झाला तर महत्वाचं म्हणजे तुमचे फंड यूज करणार आहात, ते पारदर्शकता येण्यासाठी तुम्ही 3 महिन्याचा अहवाल सादर करणं जनतेसमोर मांडणार आहात का, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचणार आहात का? हो, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की पारदर्शकता करून आली पाहिजे, त्या संबंधित माझ्या माध्यमाला जी लोकांना माहिती आहे आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा म्हणून मी आहे, तर जी योग्यता म्हणून, जी पारदर्शकता म्हणून जे प्रतिज्ञापत्र असेल की काय असेल ते सादर करायला काही हरकत नाही. 166 मध्ये अनेक समस्या आहेत. ट्रॉफिकची समस्या आहे, घन कचरा आहे, वॉटर मीटर, गटर, अशा अनेक समस्या आहेत. त्या संदर्भात तुमच्याकडे काय रोड मॅप किंवा तुमचा वचननामा काय आहे का पार्टीचा, किंवा तुम्ही पार्टीच्या प्रोटोकॉलच्या पुढे जाऊन काय काम करणार आहात का, काय सांगा? हो, नक्कीच. बघा, पार्टी ही सर्वसमावेशक आहे, सर्वांचा विचार करणारी आहे, एकत्वावर काम करणारी आहे. त्यामुळे पार्टीचे जे विचारधारा आहे ती हीच आहे की सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं सर्व काही मिळावं, आणि त्या धोरणाने आम्ही पुढं त्या संबंधित जाऊ. शेवटचा प्रश्न, फॉर्म भरलेला आहे, प्रचार रॅली काढणार, घरोघरी जाऊन मतदानाची मागणी करणार, तुम्हालाच मतदान नागरिकांनी का करावं? संदेशनगर, क्रांतीनगर हा पुनर्वसनाचा जो कळीचा मुद्दा होता, मागील अनेक वर्ष जो रखडला होता, तो त्या पुनर्वसनाला आम्ही मुहूर्त लावला, संघर्ष केला, रस्ता रोको केला, जेल केला, अनशन केलं
अशा अनेक प्रकारचे आम्ही संघर्ष घेतलेला आहे आणि तो संघर्ष लोकांनी पाहिलेला आहे. त्याच्यामधून 2000 लोकांना आता घरं मिळाली. त्यामुळे जो व्यक्ती काही उद्देश न ठेवता अहोरात्र जर तुमच्यासाठी मदत करत असेल त्या व्यक्तीला माझी जनता नक्कीच निवडून देईल हे मला खात्री आहे. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.